राम राम मंडळी. तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. येस. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा म्हणजे रोज सारखंच आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजनी करतोय आणि आता वाजलेले आहेत 7:30. तर आपल्याला आता पटापट तयारी करायची आहे. देवपूजा करून आपल्याला कॉलेजला निघायचं आहे. आणि आज काय प्रेझेंटेशन वगैरे काय नाही आहे, पण काही विषय नाही. आपल्याला प्रिंटआउट्स वगैरे काढायचे आहेत. छोटी मोठी कामं आहेत ते आपण कॉलेजमध्ये जाऊन करू. आणि एक्झाम आले तर अभ्यासही करायचे. आणि आता आपण देवपूजेची तयारीसुद्धा केलेली आहे. तर मी आता डायरेक्ट देवपूजा केल्यानंतरच तुम्हाला भेटतो. तर चला, तोपर्यंत सर्वांनी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका. आणि मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट देवपूजेनंतर. जय सियाराम. तर मित्रांनो, आता आपली देवपूजा सर्व कंप्लीट झालेली आहे. आणि आता आपण बसलोय नाश्ता करायला भाजी चपाती घेऊन. आणि आता वाजलेत किती, 10 वाजत आलेत. आणि आपल्याला निघायचं कॉलेजला 11पर्यंत. तर बघू, देवपूजा झाली व्यवस्थित एकदम परफेक्ट. आणि आता आपल्याला कॉलेजची तयारी करायची, पण त्याच्या आधी खाऊन घेऊया जरा. तेच आपण आता खातोय. आणि त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला भेटतो कॉलेजमध्ये किंवा कॉलेजला जाताना. जय सियाराम. मित्रांनो, आता आपण निघालोय कॉलेजला आणि 11:30 होत आलेत. 11:15चं आपलं लेक्चर आहे. तर आता पोचायचंय पटापट. आता जाऊ धावत पळत कसं तरी, पण पोचू कॉलेजला वेळेत. काय विषय नाही. तर भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट कॉलेजमध्ये. जय सियाराम. तर आज आपण केले असाइनमेंट चेक केले. फक्त बाइंडिंग राहायची आपली. तर मित्रांनो, आता आपण निघालोय घरी. सगळे प्रॅक्टिकल वगैरे सर्व झालेले आहे. प्रिंटआउट सुद्धा काढलेले आहेत. हर सरांनी पण काढले प्रिंटआउट आणि साईन पण घेतली पण साईड. काय मग बोला अजून काय मला काय एक्सपिरियन्स वगैरे. गेम खेल रहा हूँ क्लैश रॉयल. या आर्चिस सरांनी यांना पण नाद लावलं गेम खेळायचं. वो भी उसमें ये आर्चिस को देता तो हरा ही देता आर्चिस. मैं अपने से खेलेगा. आर्चिस तो टीम भी घटिया बनाता है. अरे देवा, बापरे. आर्चिस से सिर्फ दूर रहो, अपने खुद से बना, अच्छे से खुद से खेलो. आर्चिस का दिमाग मत. ओके ब्रो. तू भी गेम खेल. नाही भाई गेम आपलं शेड्यूल येत नाही. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. आणि कसा वाटला त्याने नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपले ब्लॉग थोडेसे शॉर्ट होत चालेल, कारण की आपण अभ्यासही करतोय आणि एडिटही करतोय. त्यामुळे थोडंसं टाईम मॅनेजमेंट आपल्याला थोडंसं अवघड जात आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आपण तरीही मॅनेज करतो व्यवस्थितपणे. अभ्यास आपली प्रायोरिटी आहे. यूट्यूब काय कधी होत राहील. तर पण आपला एक मेन गोल हा आहे की आपल्याला कन्सिस्टंट राहायचं यूट्यूबवरती काहीही करून. कमीत कमी आपल्याला एक तरी व्हिडिओ टाकायचाच आहे. हप्त्यातून आपला एक तरी व्हिडिओ असलाच पाहिजे. आणि जे की आपण करतोय फॉलो, जास्तीत जास्त डेली कन्सिस्टंट राहायचं आहे, जो की आपला आहे थोडासा प्रयत्न. तर कधी कधी आपण एकच हप्त्यातून एकच किंवा 2च असे व्हिडिओ अपलोड करणार होते ह्यामध्ये, कारण की हा महिना आहे पूर्णपणे एक्झामसाठी. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स आहेत, थिअरी एक्झामिनेशन्स आहेत. सो आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करायला लागतं. पण काय हरकत नाही. जेव्हा आपले एक्झाम्स वगैरे होतील तेव्हा व्यवस्थित, तेव्हा आपण परत एकदा कन्सिस्टंटली आपल्या चॅनलवरती अप टू डेट राहणार आहोत आणि ॲक्टिव्ह राहणार आहोत. ठीक आहे, काय हरकत नाही. तोपर्यंत थोडासा ॲडजस्ट थोडंसं करावं लागेल आपल्याला. तर मी भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. आणि असंच आमच्यासोबत राहा. जय सियाराम.